नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल म्हणजे स्पियर, त्या गोलाचं वक्र पृष्ठफळ आणि त्या गोलाचं घनफळ हे साध्या आणि सोप्या पद्धतीनं कसं काढायचं ह्याचा आज अभ्यास करणार आहोत. तुम्हाला गोलाचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र माहिती किंवा आठवतही असेल की गोलाचं वक्र पृष्ठफळ बरोबर 4πr² आणि गोलाचं घनफळ बरोबर 4/3πr³. पण काही दिवसांना तुम्हाला गोंधळून जातो, तुमच्या मनामध्ये गोंधळ, गोलाचं वक्र पृष्ठफळ की गोलाचं घनफळ. हे असं कशामुळे होतं की आपणाला नेहमी सूत्र पाठ करण्याची सवय लागलेली असते. सूत्र पाठ करण्यामुळं आपणाला ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला ती व्यवस्थित आठवतीलच असं सांगता येतं. म्हणून आपण ती सूत्र प्रायोगिक पद्धतीनं आपण स्वतः तयार करूया. आता तुम्हाला वर्तुळासंबंधी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. वर्तुळाला त्रिज्या असते, असंख्य त्रिज्या असते, ते आपण आरनं दर्शवतो. वर्तुळाला व्यास असतो, वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो हे माहिती आहे. वर्तुळाला अनंत व्यास असतात. त्यानंतर वर्तुळाचा परिघ म्हणजे आपल्याला माहिती आहे. वर्तुळाचा परिघ म्हणजेच वर्तुळाची रिंग, आपण त्याला म्हणतो C=2πr. आता इथं संबंध आपणाला पहिल्यांदा गोलाचं वक्र पृष्ठफळ काढताना विचार करायचा आहे. तिथं आपणाला परिघ आणि व्यास ह्या दोन गोष्टीचा विचार करायचा आहे. म्हणजे आपण व्यास असा मांडू शकतो, व्यास बरोबर D=2r आणि त्रिज्या ही r असते आणि परिघ हा C=2πr. आता तुमच्या पुढे मी वस्तू दाखवतोय, ती वस्तूचा आकार पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल साधी घरात वापरणारी वस्तू आहे, ती म्हणजे लिंबू आहे. ही भरीव आहे, ह्याला आपण गोल म्हणून संबोधतो. लाडू असेल, लिंबू असेल, क्रिकेटचा चेंडू असेल, कोणतीही वस्तू तुम्ही विचारात घेऊ शकता. तर पहिला प्रश्न निर्माण होतो की ह्या गोलाला किती पृष्ठ असतात. आता आपल्याला प्रश्न पडतो, ह्याला पृष्ठ किती? कारण ह्याच्या अगोदर अनेक वस्तू आपण बघितल्या, त्याला वेगवेगळी पृष्ठ असतात. पण गोल ही एक गोष्ट अशी आहे की तिला एकमेव म्हणजे एक आणि एकच वक्र पृष्ठ आहे. मग आता त्या गोलाचं वक्र पृष्ठफळ काढायचं कसं हा प्रश्न आहे. तर आता मी साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो. ही बांगडी आहे, ही बांगडी म्हणजेच वर्तुळ आहे, म्हणजेच हे काय आहे, परिघ आहे, बरोबर. आता फक्त निरीक्षण करा, ही बांगडी मी तुमच्यासमोर फक्त फिरवतोय. कशी फिरवतोय पहा. त्यावेळेला फिरवत असताना लक्ष द्या की बांगडी ज्या केंद्रबिंदूवर फिरते तिथं उभा व्यास असतो आणि परिघ त्या व्यासाभोवती कसा फिरतो याचं निरीक्षण करा. पहा इकडं सगळ्यांनी. तर इथं तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की उभा व्यासाभोवती परिघ फिरतो. म्हणजे परिघ गुणिले व्यास, परिघाचं सूत्र आहे 2πr गुणिले व्यास 2r. जर या दोघांचा गुणाकार केला तर तुमच्या लक्षात येईल 4πr². म्हणजे आपणाला गोलाचं वक्र पृष्ठफळ बरोबर 4πr². लक्षात ठेवायचे म्हणजे पाठ करायची आवश्यकता नाही, तुम्ही स्वतः कृती केल्यामुळं हे सूत्र तुमच्या लक्षात राहील. आता दुसरं गोलाचं घनफळ. आता गोलाचं घनफळ काढायचं म्हणजे काय करायचं. तर हा जो गोल आहे त्या गोलाचं घनफळ काढत असताना त्या गोलामध्ये किती गोष्ट भरलेली आहे, तो घट्ट आहे. मग त्या गोलामध्ये जर आपण एखादा पोकळ चेंडू घेतला आणि जर त्यात पाणी भरल्यानंतर तो भरीव होतो, त्यावेळेला त्या गोलाची धारण करून घेण्याची क्षमता किती असेल. किंवा त्याच्यामध्ये आपण रांगोळी भरली, त्याच्यामध्ये दुसरा मेण भरलं, तर त्या गोलामध्ये धारण करून घेण्याची क्षमता आपल्याला काढायची. मग ते करत असताना त्या गोलाचं घनफळ कशा पद्धतीनं काढायचं. तर आता आपण वक्र पृष्ठफळ काढलं. मग वक्र पृष्ठफळ काढल्यावर आपणाला गोलाचं वक्र पृष्ठफळ 4πr² आलं.
आता गोलाचं घनफळ बरोबर गोलाचं वक्र पृष्ठफळ गुणिले r/3. म्हणजे तुमच्या लक्षात येईल याचा उभा व्यास आणि आडवा व्यास ह्याचा विचार केला तर उभ्या व्यास म्हणजे 2r आणि आडवा व्यास पण 2r आहे. पण त्या आडव्या व्यासापैकी फक्त एकच त्रिज्या आपल्याला वापरायची. म्हणजे ह्या 3 त्रिज्या झाल्या. मग 3 त्रिज्यापैकी जर एक त्रिज्या आपण व्यासाभोवती फिरवली, अशा पद्धतीने व्यासाभोवती फिरवली तर आपणाला r/3 म्हणजेच गोलाचे घनफळ बरोबर गोलाचे वक्र पृष्ठफळ गुणिले r/3. म्हणजे 3 त्रिज्यापैकी एक त्रिज्या जर अशी फिरवली तर आपणाला गोल तयार झाल्यासारखा दिसतो. म्हणून गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय r घन. मग अशा पद्धतीनं जर प्रत्यक्ष कृती करून जर आपण सूत्र तयार होत असतात आणि ती जर सूत्र तयार झाली तर आपणाला आपल्या स्मरणशक्तीमध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये ती कायमस्वरूपी लक्षात राहतात आणि पाहिजे त्यावेळेला ते आठवतात. म्हणून प्रत्यक्ष वाटते ना भीती, प्रत्यक्ष करा कृती, वाढेल तुमची मती आणि तुमची जीवनात होईल प्रगती. धन्यवाद.